बऱ्याच जणांना ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतात, पण पायपिंगचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळेच ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग जाते आपल्या. तर मी पण या ठिकाणी बघा व्यवस्थित पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे रेडी करून घेतलेला आहे. आता याचा जो फ्रंट गळा आहे ते बरोबर सरळ सरळ ठेवून आपल्याला बघून घ्यायचे आहेत, एकदा चेक करून घ्यायचे कसे आहेत. म्हणजे दोन्ही पण साईडचे गळे जे आहेत ते एकदम व्यवस्थित यायला पाहिजे, तेच मी या ठिकाणी चेक करत आहे. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आता बघा या पद्धतीने आपल्याला एक पट्टी बनवून घ्यायची आहे. ही मी ऑलरेडी बनवली आहे, पण ही कशी ती तुम्हाला दाखवते. या पद्धतीचा जो उरलेला फॅब्रिक असतो आपल्याकडे, तर त्याला व्यवस्थित ठेवून त्याच्या असे ज्या साईडनी तो खेचला जाईल त्या साईडनी आपल्याला पट्ट्या या पद्धतीने क्रॉस साईडनी आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी हा एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून टाकते आणि इथे बघू शकता इथपर्यंत रुंदीची जवळपास 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही गोटपट्टीसाठी ज्या पट्ट्या आहेत त्या काढू शकता. आता हे डिपेंड करतं, पुढचा मागचा दोन्ही पण गळे असतील तर तुम्हाला भरपूर पट्ट्या लागतात, 3-4. आता ह्या व्यवस्थित एकावर एक अशा ठेवायच्या आणि याला क्रॉस बघा मी ज्या पद्धतीने ते कट देते आहे त्या पद्धतीने तुम्ही पण सरळ एक कट देऊन घ्यायचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकदम परफेक्ट आणि प्रॉपर गोट करता येईल, ते नक्की एकदम पाईपसारखा गोट आपल्याला बनवायचा आहे. तर बघा या पद्धतीने सरळ सरळ कट केल्याच्या नंतर फक्त वरचा भाग उचलायचा आणि तो उलट्या साईडनी ठेवायचा आणि याच्यावरती अर्धा इंचाची एक सरळ शिलाई आपल्याला टाकून घ्यायची. तिथे एक क्रॉस सारखं निशाण बनलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला जी आहे शिलाई टाकून घ्यायची. आता हा जो फॅब्रिक आहे तो पूर्णपणे बघा ओढल्याच्या नंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण कट करून घेऊ. आता याला जशी आपण पट्टी सरळ करू आणि ओढल्यासारखं करू तर बघा हा स्ट्रेचेबल पूर्ण बनलेला आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढी पट्टी तुम्हाला रेडी करून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने सेम आकाराच्या पट्ट्या कट करून आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा असतो जिथे जॉईन केलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर चला, जी ही पट्टी आहे तिला आपल्याला डबल फोल्ड करून जॉईन करायचं आहे. त्या अगोदर आपण बघूया की किती इंचाची ही पट्टी मी या ठिकाणी काढलेली आहे. जवळपास 1 ते 1.5 इंचाची पट्टी मी काढलेली असेल. या ठिकाणी मी रँडमच काढली होती, कारण की एकदा आपल्या हाताला सवय झाली की नंतर एवढं प्रत्येक वेळी मेजरमेंट टेप घ्यायची गरज नसते. तर बघा 1.5 इंचाची या ठिकाणी पट्टी मी काढलेली आहे. थोडीशी लहान मोठीही होऊ शकते, 1.25 इंचापर्यंत पण होऊ शकते. आता या पट्टीला असं डबल फोल्डमध्ये दुमडून बघा पूर्ण पट्टीवर आपल्याला एक शिलाई सरळ देऊन घ्यायची आहे. पट्टी जर 1 इंचाची असेल तर एवढी अर्धी नाही दुमडायची, थोडासा भाग दुमडायचा. जेवढा आपल्याला गोटसाठी सफिशियंट आहे तेवढा ठेवायचा, बाकीचा भाग या ठिकाणी दुमडून ठेवायचा. बऱ्याच जणांना ब्लाऊज तर एकदम परफेक्ट शिवता येतात, पण ज्यावेळेस गोटची बारी येते त्यावेळेस थोडंसं म्हणजे पाईप जो गोट जो असतो आपला तो उलटा पडतो किंवा काही ठिकाणी व्यवस्थित येत नाही शिलाई वगैरे. तर त्यासाठी खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिले मी जे सांगितलं तुम्हाला की जो कपडा असतो आपला तो क्रॉस कट करायचा. क्रॉस कट जर केला तर ज्या रिंकल्स येतात गोटला बऱ्याच वेळी बघा आड्या पडलेल्या असतात, तर त्या पडत नाही. रिंकल्स ज्या येतात गोटला त्या येत नाही. त्यासाठी आपल्याला एक सरळ पट्टी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता जर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, किंवा जर ब्लाऊज येत असेल, आता बरेच जण भरपूर दिवसापासून ब्लाऊज शिवतात पण गोटला फिनिशिंग नसते. जर गोट आपला व्यवस्थित असेल तर पूर्ण ब्लाऊज आपला एकदम टेलरसारखा परफेक्ट दिसतो. गळा या ठिकाणी मी व्यवस्थित गोल कट केलेला आहे. आता गळा कसा कट केला तो बघायचा असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. या पद्धतीने बघा जी पट्टी आपण रेडी केलेली आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे. त्या अगोदर मी हुक आणि आय बटन पट्टी दोन्ही पण मोजलेले आहेत, कमी जास्त तर नाहीत ना असं. आता इथे आपल्याला पॅक शिलाई एक टाकून घ्यायची आहे आणि सरळ अर्धा इंचावरती पूर्ण ज्या गळ्याला आहे या पद्धतीने शिलाई टाकायची आहे. या अगोदर मी कटोरी फोर्टक्स प्रिन्सेस कट पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता इथे बघा थोडीशी माझ्याकडून पट्टी थोडीशी उलटी झाली होती, तर मी तिला या ठिकाणी सरळ करत आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की पट्टी म्हणजे पट्टीचा जर भाग कमी असेल तर कमी जास्त होतं, त्यामुळे तर इथे व्यवस्थित ठेवून अर्धा इंचावरती आपल्याला सगळं गळ्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बऱ्याच वेळ काय होतं की शोल्डर उतरत असेल तर जिथे आपण शोल्डर जॉईन केलेले आहे तिथे आपल्याला जो गोट आहे आपण जो देतो आहे पायपिंग ती थोडीशी व्यवस्थित, त्यासाठी 1-2 टिप्स मी तुम्हाला सांगते. तर बघा ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेस त्याचे शोल्डरचे जे शिलाई असते ती आपल्याला मागच्या साईडला घ्यायची आहे. ती कशी ते पण तुम्हाला दाखवते. आता कपडा कुठेही न खेचता आपल्याला इथे व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. आता ही बघा मी जी बोलले ही मागच्या साईडला ही पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे. मी जशी केली ती बघा मागच्या साईडला, जेणेकरून गळा जो आहे समोरच्या साईडला सरकणार नाही आणि शोल्डर पण उतरायला. या ठिकाणी थोडीशी जी पट्टी आहे ती थोडीशी खेचून घ्यायची, जिथे आपण शोल्डरवरती शिलाई देतो त्या ठिकाणी.
आता गळ्याला पूर्ण राऊंड जो आहे तो व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने खेचायचा, कुठेही नाही कपडा, पूर्ण व्यवस्थित सरळ हाताने शिलाई द्यायची आहे. अर्धा इंचावरती बॅक पार्ट आणि जो पण तुमचा नेक असेल, जो पण शेप असेल त्या ठिकाणी. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पंचकोनी गळा असेल किंवा षटकोनी, आता ह्या बघा हा तर गोलच गळा होता, ही पट्टी या पद्धतीने मागच्या साईडला वळवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचकोनी गळा किंवा जो पानगळा वगैरे असतो त्याला पायपिंग कशी लावायची परफेक्ट पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा पट्टी मी बरोबर मोजून या ठिकाणी काढली होती की आपल्याला किती इंचाची पट्टी पाहिजे त्या ह्यानी. बघा या पद्धतीने हा जो कपडा आहे शोल्डरवरचा तो मागच्या साईडने केला तर शोल्डर उतरायला बऱ्याच प्रमाणात, म्हणजे गळा जो आहे तो समोरच्या साईडला सरकत नाही आणि त्यामुळे शोल्डर पण उतरण्यासाठी आपल्याला, म्हणजे शोल्डर जे उतरतात तर त्यासाठी पण थोडीशी मदत होते. आता जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून टाकायचा आहे, जेणेकरून पायपिंग फोल्ड करताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. त्या पद्धतीने पूर्ण जे गळ्याचा एक्स्ट्रा पार्ट पण हा पार्ट कट करताना व्यवस्थित ब्लाऊज सरळ पकडायचा, जेणेकरून आपला जो मेन फॅब्रिक आहे तो कट होणार नाही. पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित कट करून आपल्याला इथे व्यवस्थित जो कपडा आपल्याला नकोसा आहे तो फक्त काढायचा आहे आणि पूर्ण जो पायपिंग आपण जोडलेला हा कपडा आहे त्याला व्यवस्थित नखाच्या सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने या पद्धतीने बघा याला व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं. तुम्ही यासाठी प्रेसचा पण यूज करू शकता, पण त्याची गरज नसते त्या ठिकाणी, कारण की कडक पैठणीचा कपडा आहे. पूर्ण ब्लाऊजला आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे, स्ट्रेट करायचं आहे आणि नखाच्या सहाय्याने त्याला वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे. बघू शकता पूर्ण ब्लाऊजला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या फिनिशिंगमध्ये खूप मदत करत असतात. त्या पद्धतीने आपण सेम या पद्धतीने जसं मी याला थोडंसं बघा तुम्ही नखांच्या सहाय्याने पण करू शकता. पूर्ण ब्लाऊजला आपण याला आतल्या साईडने गोट किंवा पायपिंग जी आहे ती वळवलेली आहे. आता ह्या कपडा बघा तुम्ही ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आणि बऱ्याच वेळेस जे आतला जो फॅब्रिक असतो तो बाहेर येतो, तर त्यासाठी आतला जो फॅब्रिक आहे तो पूर्णपणे आपल्याला पायपिंगच्या मध्ये ढकलायचा आणि त्याच्या वरच्या साईडला या पद्धतीने अशी पायपिंग ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता हा कपडा मी पूर्ण आतल्या साईडला ढकलला आणि त्याच्यावरून पायपिंग घेऊन आता पूर्ण ह्या गळ्याला जे आहे वरून शिलाई द्यायची आहे. तर शिलाई देताना आपल्या जे मशीनचा दाब आहे तो व्यवस्थित ठेवायचा, जेणेकरून जी निडल आहे आपली सुई आहे ती पाईपमध्ये पण जाणार नाही आणि ब्लाऊज पीसच्या बाहेरच्या साईडला पण जाणार नाही. बरोबर पाईप आणि जी ब्लाऊजचा बाहेरचा साईड असतो त्याच्या मधोमध आपल्याला पूर्ण ब्लाऊजला शिलाई द्यायची आहे. ब्लाऊज शिवायला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा थोडासा, म्हणजे जशी तुम्हाला सवय होत जाईल तसा वेळ तुम्हाला पायपिंगसाठी कमी लागेल, पण ब्लाऊजला जर पायपिंग व्यवस्थित असेल तर फिनिशिंगमध्ये खूप फरक पडतो. ब्लाऊज दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी पायपिंग आपली आलेली आहे किती छान आहे. नवीन बऱ्याचदा असं होतं की काही ठिकाणी पायपिंगचा शेप आपला बिघडतो, म्हणजे पायपिंग लहान मोठी होते. तर अशा वेळी एकदा पूर्ण पायपिंग रेडी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जर कुठे तुम्हाला पायपिंग लहान मोठी वाटत असेल तर तो फॅब्रिक तुम्ही थोडासा बाजूला करून, म्हणजे थोडासा तिथल्या साईडचा धागा काढून तुम्ही त्याला व्यवस्थित परत दाब व्यवस्थित ठेवून त्या ठिकाणी पायपिंग व्यवस्थित देऊ शकता. नवीन प्रॉब्लेम येतात पायपिंगला, पण बरेच जण त्याच्यावर सोल्युशन काढतात की पट्ट्या वगैरे लावतात, पण मग त्यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्टीची जर प्रॅक्टिस झाली आपल्याला तर ती करायला खूप सोपी जाते. आता पायपिंग जवळपास म्हणजे आपण 8-10 दिवस जरी व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि प्रत्येक ब्लाऊजला जर व्यवस्थित पायपिंग दिली तर आपल्या हाताची फिनिशिंग पण वाढते आणि ब्लाऊज पायपिंगमुळे खूप छान सुंदर दिसतो. म्हणजे ब्लाऊजची जी पूर्ण फिनिशिंग असते ती व्यवस्थित ब्लाऊजवरची आपल्या पायपिंग जर व्यवस्थित असेल तर त्यावरच पूर्ण ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती डिपेंड असते. आता तुम्ही बघू शकता याला विदाऊट कलर माझ्याकडे नव्हता, म्हणजे पैठणी जी आहे ती याच कलरची आहे, पॅरेट ग्रीन कलरची, त्यामुळे. किंवा जर तुमची साडी वेगळ्या कलरची असेल तर तुम्ही विदाऊट फॅब्रिकची पण पायपिंग या ठिकाणी लावू शकता. ते पण खूप छान सोल्युशन आहे. लेसच्या जागी जर तुम्ही साडीचा कलर असेल त्या कलरची जर पायपिंग लावली तर ब्लाऊज खूप सुंदर उठून दिसतो. आता पूर्ण या साईडचा जो आतला कपडा आहे तो मध्ये ढकलायचा आणि व्यवस्थित पायपिंगवरती सरळ आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघा किती सिंपल 5 मिनिटामध्ये आपण बघितलं की ब्लाऊजला व्यवस्थित पायपिंग कशी द्यायची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. हा फोर्टेक्स ब्लाऊज आहे, याची कटिंग आणि स्टिचिंग मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल. किंवा या पद्धतीने बघा पूर्ण आपला पायपिंग जी आहे पूर्ण या ठिकाणी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान शेप आलेला आहे. आता हा गळा कसा गोल करायचा हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा पायपिंग किती सुंदर आपली या ठिकाणी आलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ट्रिकसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही पण याच पद्धतीने पायपिंग लावता का? पायपिंगच्या भरपूर पद्धती आहेत. काही एखादी पद्धत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, पण मी तर सहसा याच पद्धतीने पायपिंग लावते आणि माझ्या ऑफलाईन क्लासेसमध्ये पण मी सहसा हीच पद्धत शिकवते. म्हणजे लावायला एकदम सोपी आहे आणि फिनिशिंग पण येते, जास्त जड जात नाही. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.